आज त्याला काम चाललंय बाबा दाजी. काम आता लयच काम चाललंय होय. काम तूच लावून देत आहे. होय तर भांडण बहिण बघू शकताय तुम्ही. हे बघा आज चाललंय मस्त पैकी सरपण फोडणं. आज दाजीला खायचे आहे काळ मसाल्यातलं वरण. काळ्या मसाल्यातलं वरण, बाजरीच्या भाकरी, सोबत आहे जावसाची चटणी आणि हे सरपण हे शिजवायला. दाजी मला म्हणते तर तुला मनसंतीस म्हणे तुला काय पेटीत येत नाही का म्हणे. चूल पेटीत येत नाही का म्हणे. अजून सरपण फोडते मला. अहो मी नाजूक आहे. नाजूक बिजली न उन्हाला निजली. सरपण तोडला त्याचं काम करावं लागते. काय काय नाजूक बिजली न उन्हाला निजली असं आहे ते. हे मला येत नव्हतं कडवं. हे काय आशा आहे हे येत नाहीत मला. आशा आहे माझ्या भाऊजाईने शिकवलेलं आहे मला असं हे म्हणायचं. तर मस्त पैकी छान पैकी बघू शकताय तुम्ही. काय लो हो चांगलं आहे ते फोडतात काय राहू दे की चांगलं आहे ना. कम फोडत नका फोड राहू दे. दाजी मला चूल शिलगून द्यायला लागले तर बघू शकताय तुम्ही. एवढं सरपण फोडले. आता मस्त पैकी चूल पेटवते. मस्त पैकी चूल शिरगिन ती आता आणि मस्त पैकी चुली पैशी बसन ती. 1-2 घंटे तर उठणार नाही ती चुलीपासून. दाजी आज काय मटण वगैरे नाही म्हणून म्हणायला लागला. तर आज आपलं हे साधं सिंपल जेवण आहे की नाही भावना बहीण. चूल पण शिरगून द्यावं लागते बा. अहो मला येत नाही किंवा मग तुम्हाला माहित आहे ना. चला मग या आता. ते बघा तुम्हाला दाखवते मी. पत्ते कुठे खेळतात बघा. हे बघा पत्ते कुठे खेळतात बघा. आहे का बघा. आहे का भावना बहीण दिसले का इथं पत्ते खेळणं चालत बघा. आहे का इथं बांडे भाऊची बायको बसलेली आहे. तुम्हाला बांडे भाऊची बायको दाखवू का. हा ही बांडे भाऊची बायको आहे. तिचं पोरग पण आहे. तर मला एका ताईनं प्रश्न विचारला होता बरं का. म्हणजे असंच त्याने मला फोन केला होता की बा ताई आम्ही नॉनव्हेज खात नाही तर आम्हाला जमत नाहीये आणि मग तुम्ही नॉनव्हेज खातात मग आम्ही तुमच्याकडून मसाला कसा बघायचा. तर ताईला मला एक सांगायचं की हे बघा ताई आम्ही मटण जरी खात असले आणि त्या म्हणल्या पण ताई तुम्हाला वाईट नका वाटत देऊ. तर तसं काय नाही मला वाईट नाही वाटत आहे. अशा खूप साऱ्या लेडीज मला हे करतात प्रश्न करतात विचारतात की बा ताई आम्ही मटण खात नाही तर मग तुम्ही मटण खाताय मग का तुम्ही कसं करताय. तर मला एकच सांगायचं हे बघा मटण जरी मी खात असले तर मी काय ढसमिसळ त्याच्यामध्ये हे करीत नाही. एवढी काय मी पापी नाहीये तुमचा धर्म भ्रष्ट करायला. आहे की नाही भावना बहिण. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी मटण आणलं बी तर समजा ठीक आहे मी आणीन अर्धा किलो मटण आणीन जास्तीत जास्त 1 किलो आणीन चला जास्तीत जास्त 2 किलो आणीन. तर मग मी काय ते एवढ्या मोठ्या भुगण्यात शिजू घालणार आहे का. हे एवढ्या मोठ्या भुगण्यात शिजू घालणार आहे का. हे आपला मसाला भाजायचं भुगणं आहे बघा. हे दिसतंय का तुम्हाला. हे आता ह्या मसाल्यामध्ये आपण मस्त पैकी स्वच्छ तसं धुतलेलंच आहे ते मस्त घासून घुसून आपण त्याच्यामध्ये मसाला भाजतोय. राहिली गोष्ट धने बोजवार तेजपत्ता हे तर सगळं दुकानातूनच आणतात ना. तुम्हाला तर माहिती हे तर काय माझ्या घरी केलं जात नाहीये आहे ना. राहिली गोष्ट तेलाची. तेल भाजायला लागते का नाही तर मग ते पण आपण पुढंच आणतो. घरातलं तेल यूज मी करत नाही बरं का. तर हे मला सांगायची हे आज एका ताईला म्हणजे ज्या कोणी ताई साहेबांना प्रश्न पडतोय की बुवा ताई आम्ही नॉनव्हेज नाहीत खात आणि मग तुम्ही मसाला करताय मग कसं. तर हे सांगायचं की बुवा मी भांडे कोणतेही यूज करत नाही जे तुम्हाला स्वतःच समजन. मला सांगायची गरज नाही.
मी 1 किलो मटण करायचं असेल 2 किलो मटण करायचं असेल तर मी एवढ्या मोठ्या भुगण्यात करीन का? सांगा, तुम्हीच सांगा. आता तुम्हीच सांगा भावना. तर म्हणून आहे ना, एक मिनिट. तर तुम्ही मसाला ऑर्डर करू शकताय. मला बिनधास्त मसाला ऑर्डर करा. आपल्या याच्यामध्ये कसलंही काहीही घाणपणा नाही आहे. तुम्ही तर बघितलेला आहे आपला व्हिडिओ. मी सगळे व्हिडिओ टाकीते इंस्टावर. तेव्हा तुम्हाला मसाला, सांडगे किंवा खार देत असते. कारण की समजलं पाहिजे, तुम्हाला पण समजलं पाहिजे की बाबा तुमच्या संगीताचं काम किती निर्मळ आहे. आपल्याला ते गदळ कामं पटत नाहीत भावना बहिणी, तुम्हाला पण माहिती आहे. खरं का खोटे? त्याच्यामुळं आहे ना, करा मग एक ऑर्डर मसाल्यासाठी. मस्तपैकी काळा मसाल्याला आणलेला आहे दळून. आता हे बघा चूल. तुम्हाला काय सांगा, हे किती निर्मळ येतं. हा विचारा. इळ्यातून 4 बार आंघोळ करते. निर्मळ आहे ती. तर इळ्यातून 2-4 बार आंघोळ करते ती. हा मला गरमायला काही अंगावर शिताडा जर उडाला आंघोळ करते. मी गावात गेल ना आणि एखाद्या बाहेर ते नालीचं समजा गटराचं ते चितडा जर उडाला ना अंगावर, तर मी घरी येऊन सही आंघोळ करते आणि कपडे धुवून टाकते. दाजी म्हणते अरे तू एंटम झालीस. दाजी मला म्हणते तू पागल झालीस, पागल. अशी पहा निर्मळ ती. असं बोलताय दाजी मला. सांगा तुम्हाला आता दाजी बोल. पाण्याचं गिरस्त बघा ना. आता रांजून किती धुतला, तिच्या हाताने धुती ती रांजून. मटका हे पा मटका त्याने आपल्या हाताने भरलाय. तिने खाली केलाय मटका. हे मटका हे आणि तिच्या हाताने भरलाय. मग मी त्या मटक्यात काय केलं बरं सांगा बरं तुम्ही. इतकी निर्मळ बाई आहे ही. हा आणि दाजीला पण आंघोळ घालते. आणि बळच मला आंघोळ घालती. तुम्ही त्याला खेटून कम गेलात. याच्यापेक्षा कम बसला. धुडक्याला का मला आणलं. हा या रस्त्याने चाललं ना, एखादं धुडकं बिडकं काही असलं समजा असं, तर तिथून गेलं लगे मला ते देऊन जाते. मग चला आंघोळ करा, आंघोळ करा. अरे काय काय नाही, काय ते धुडकं काय अंगात गेलंय का? अशी निर्मळ आहे पहा. काय सांगा तुम्हाला, हे निर्मळपणे मी तर आलोय हो. हा दाजी मला कधी कधी म्हणते ती पागल आहे, म्हणते तिला डिप्रेशन आहे, म्हणते ती पागलवाणी करते. पण नाही वाहन बहिण, एक सांग का, तुम्ही मला सांगितलं तुम्ही एवढं निर्मळ. हो मी खरंच निर्मळ आहे. आणि मला आहे ना, मला ते घाण मला सहन नाही होते, खरं सांगते. मी तुम्हाला काय सांगायला, मी जर गावात जर गेल ना, एकदा होऊ 2दा होऊ तर मी आंघोळ करते, माहितीये का? अशी गोष्ट आहे. आंघोळ करते मला आंघोळ घालते बघ. राजी इकडे बघा, फोटो काढू. खाली बसू तिथं मस्त पैकी फोटो काढ. हा इकडे बघा. तर असं मस्त पैकी आता चाललंय बघा. चालले काय मस्त पैकी चाललंय आता. तर मी मस्त पैकी चुलीपाशी बसून राहीन आता. बिचार दाजी कामावून आलाय. कामावून येऊन सही ना मला चूल पेटून दिली, लाकडं फोडून द्यायचं. कामावून येऊन सही ना, म्हणजे अजून त्याची सुट्टी पण नाही झाली बरं का. जायचं त्यांना पाणी प्यायला, म्हणजे त्यांना सुट्टी होती ना चहा पाणी प्यायला. हा चहा पाणी प्यायला सुट्टी होती. मग ते चहा पाणी प्यायला आले तर आणि मला सरपण फोडून दिले, कारण त्यांना माहिती आहे चहा प्या भाऊ म्हणलं. नाही म्हणलं मला थोडं काय म्हणलो. आता त्या सांग का मला घरी जाऊन बायको चूल शिडकून द्यायची म्हणून, हे बी सांगा. हा त्याला जर मला तो मला घरी जायचंय, घरच्याने बोलले मला चूल शिडकून द्या दाजी, मला स्वयंपाक बनायचा काहीतरी करायचं याच्यावर चुलीवर. हा तर चूल शिडण्यासाठी मी चहा नाही पण दादा ते शिडकून द्यायला पाहतो. लव यू ना दाजी. बस झालं, टाकाय की नक्कीच कमेंट. लय मोठा व्हिडिओ व्हायला. चला लव यू सगळ्यांना. बाय. त्यांना पण जायचं दाजीला कामाला. निघला होता कामाला. लय धावपळ करते हो दाजी. पाणीपुरी खाऊ वाटली 2-3 दिवस झालं. तुम्हाला तर माहिती आहे मी बाहेरची पाणीपुरी खात नाही भावना बहिण, मला आवडत नाही. हे बघा, तर मस्तपैकी पाणीपुरी केली आहे. सुटलं का नाही मग कालून पाणी तोंडाला म्हणते नोबडे हो काही पण. तर अशी मस्तपैकी झाली राव, गोल गोल झाली मस्तपैकी. हा बघा इकडे आपलं बटाट्याचं हे पण केलंय, हे बघा है ना. आणि इकडं पाणी पण केलंय आपला. हा पुदिना टाकून 1 नंबर. तर या मग मस्तपैकी पाणीपुरी खायला. तुम्ही पण खाताय का? खाऊ वाटली तर घरी करा मस्तपैकी आणि खावा. तर या खायला. एक नंबर. बाया पाणीपुरी खायला जात एवढ्या थोबडं कसं वाचतात काय माहित. असं जोरात जात असं पाहूनच असं वाटतं बुक्का घाला नाही खरं सांगायला.
मी असं असं खाते हो, किती गरीब आहे ना मी. मला करतच वाटतंय कुणी पाणीपुरी खायला ना, असं त्याचे थोबडं बुक्काच घाला गप गप, किती थोबड वाजता यार जोरात जोरात. असं असते का कुठं?